ही दिनांक 4 एप्रिलची बातमी आहे. सहाय्यक शिक्षक गिरीश फोंडे यांचे निलंबन. महानगरपालिका प्रशासनाची कारवाई. येथील लोणार वसाहत विद्यामंदिर या शाळेतील सहाय्यक शिक्षक गिरीश फोंडे यांचे महानगरपालिका प्रशासनाने तात्काळ निलंबन केले आहे. उपमुख्यमंत्री यांच्या विरोधात प्रक्षोभक वक्तव्य केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाल्याचे निदर्शनास आल्याने फोंडे यांच्यावर प्रशासनाने कारवाई केली आहे. या कारवाईचा आदेश उपायुक्त पंडित पाटील यांनी गुरुवारी काढला आहे. महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडील लोणार वसाहत विद्यामंदिरमध्ये तुम्ही कार्यरत आहात. 3 एप्रिल रोजी शासनाच्या धोरणात्मक निर्णयाविरोधात पत्रकार परिषद घेऊन त्यामध्ये उपमुख्यमंत्री यांच्या विरोधात प्रक्षोभक वक्तव्य केल्याबाबतचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाल्याचे निदर्शनास आल्याने तुम्ही महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियमातील तरतुदीचा भंग केल्याचे निदर्शनास आले आहे. त्याअर्थी त्यांना महाराष्ट्र नागरी सेवा नियम अन्वये महानगरपालिकेच्या सेवेतून तात्काळ निलंबित करण्यात येत असल्याचे या आदेशात म्हटले आहे. दरम्यान याबाबत गिरीश फोंडे यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. सत्य सांगितल्याबद्दल महापालिकेने ही शिक्षा केली आहे असे दिसते. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी जनतेसमोर जी आश्वासने दिली होती ती त्यांनी पुरी करावीत. जनतेशी गद्दारी करू नये एवढेच त्यांनी म्हटले आहे. नेत्याला भीती दाखवून त्याच्यावर कारवाई करून शक्तिपीठ महामार्गसारखा अन्यायकारक मार्ग लोकांच्या माथी मारता येईल असा कयास बहुधा उपमुख्यमंत्र्यांचा दिसतो आहे. पोलिसी दडपशाहीचा परिणाम काय होतो हे त्यांनी कन्हैया कुमारच्या उदाहरणावरून समजून घ्यायला हवे होते. गिरीश फोंडे यांचे निलंबन शासनाने मागे घेतले नाही तर लवकरच त्यांचा कन्हैया कुमार होणार हे समजून घ्यावे. सर्व दडपशाहीला तोंड देऊन अन्यायाविरोधात तुम्ही ठाम उभे राहिलात तर जनता तुम्हाला डोक्यावर घेते आणि तुमचे भवितव्य मोठे बनते हे कन्हैया कुमार यांनी दाखवून दिले. गिरीश फोंडेसुद्धा त्याच विचाराचे आहेत आणि तसेच आपल्या विचाराचे ठाम आहेत. त्यामुळे त्या अन्यायी कारवाईचा निषेध आम्ही करतोच आहोत. पण गिरीश फोंडे त्यातून तावून सुलाखून निघतील आणि कन्हैया कुमारप्रमाणे हे देशभरचे नेते होतील अशी आम्ही खात्री व्यक्त करतो आहोत. कुणाल कामरांचे असंच झालं आहे. माफी मागायचं नाकारल्यामुळे कुणाल कामरा आज तरुणांच्या गळ्यातले ताईत बनले आहेत, हिरो बनले आहेत. शासनाने निलंबन मागे घ्यावे आणि शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा.